महाराष्ट्र की राजनीति में इन दिनों हलचल मची हुई है। जलगांव जिले के वरिष्ठ भाजपा नेता और मंत्री गिरीश महाजन ने आज एक बड़ा बयान दिया, जिसमें उन्होंने अजित पवार के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होने जा रहे नेताओं पर निशाना साधा। महाजन की यह नाराजगी जलगांव के पूर्व पालक मंत्री गुलाबराव देवकर और पूर्व मंत्री सतीश अण्णा पाटील के एनसीपी में शामिल होने को लेकर थी। कुठे पैसे वळवायची गरज नाही। आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे, ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। थोडाफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही। सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील। सगळ्या विभागाला, समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही। तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती। पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही। भाऊ, जो हल्ला झालेला आहे 400 कोटी रुपये वाढवण्यात आले लाडक्या बहिणीसाठी, सामाजिक न्याय भवनाचे मला वाटतं तात्पुरती व्यवस्था ती असेल, ते काही कायमचे वळवले असं नाही आहे। मला माहिती नाही, मी माहिती सांगेल। पण अशा पद्धतीने मी आता 35 वर्ष झाले आमदार आहे, मी 15 वर्ष झाले मंत्री पण होतो। अशा पद्धतीने काही टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते, त्याप्रमाणे केली असेल। पण ते काही कायमस्वरूपी वळवलेले नसतील किंवा वळवता येत नाही। 2-4-8 दिवसापूर्वी तात्पुरती व्यवस्था ती असेल। जो हल्ला झालेला आहे सगळ्यांनाच वाटतं। आपण बोट पाहिलेले का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं। आता राऊत म्हणता की हा होणार नाही, तो आणि पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे। देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा, रेकॉर्ड आहे। त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर, आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो, पण काय ठरवत असतं कोण काय होणार आहे म्हणून। जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याला जबाबदार अमित शहा आहे, शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय। राऊतांना डोकं तपासलं पाहिजे। आता आम्ही मशीन लावलेलं MRI नवीन, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण पण असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी। ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का? डोकं फिरल्यासारखं ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना, काही फार अर्थ आहे नाही। राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतायत। मग कुठे गेले? तो बाहेर गेले, तर फिरायला गेले, ते आले असतील आता। भाऊ, जिल्ह्यातले 2 माजी मंत्री, 4 माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। शरद पवार पक्षाला चांगलं आहे, आनंद आहे। ते आमचे मित्रपक्ष आहे, आमच्या मित्रपक्षाला देत आहेत। पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत फेसबुकच्या कॅन्डिडेट, त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता। पण आता तो पाहायला गेलेला नाही। आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये, पण ते घेत आहेत, चांगलं आहे। शरद पवार गटाला सोडून किंवा गटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। आपल्या शहरातले नेते तुम्ही अजितदादांची काही चर्चा केली या संदर्भात? नाही, मी या संदर्भामध्ये कुठल्या अजितदादांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही आहे। त्यामुळे असं चर्चा करण्याचा काही प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचा तो निर्णय आहे। पण युतीमध्ये ठरल्यानंतर देखील असं पक्षप्रवेश होत आहे, करायला नको। माझं तेच मत आहे। अजित पवार मुख्यमंत्री हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते, आमच्याकडे येणार होते। गेल्या 2-3 महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबभाऊची मी चर्चा केली, त्यांनी नकार दिला, त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतला नाही। आणि साहजिक आहे, आम्ही मित्रपक्षात आहोत, त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत, पारोळ्याला लढलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही। महायुतीच्या विरोधात कुठेतरी महायुतीच्या विरोधात दबाव टाकण्याचा प्रयत्न राहीलच, कारण अर्थ खातं जे अजित पवारांकडे हे जे एंट्री करताय सगळे जे ऑलरेडी आपल्यावर, पण ज्यावेळेस डीपीडीसी असेल किंवा इतर निधी असेल त्यांचं पण असं काही डीपीडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि तिकडे निधी वाटा, आपल्या लोकांना असं काही होत नाही। डीपीडीसीचा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात, त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे। आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे, त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात। पण आता इथे मित्रपक्ष म्हणजे महायुती आमची आहे, सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील।